गुड मॉर्निंग मित्रांनो मैत्रिणींनो. फायनान्शियल फ्रीडम, आज इंडिपेंडन्स डे आहे. इंडिपेंडन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय असतं तर आपल्या स्वतःकडे पैसे पाहिजेत, कुणाला पैसे मागायची जरूर नाही पडली पाहिजे. बहिणींनो आणि महिलांनो इकडे लक्ष द्या, मुलींनो इकडे लक्षात द्या. गोईंग फॉरवर्ड यू शुड बी फायनान्शियल इंडिपेंडंट. तुम्हाला नवऱ्याकडे किंवा भावाकडे किंवा वडिलांकडे पैसे मागता कामा नये. तुम्ही स्वतः इंडिपेंडंट व्हा. त्यासाठी तुम्हाला कॅपिटल लागतं. नोकरीवाल्या स्त्रियांनी तर डेफिनेटली लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्याकडे फायनान्शियल फ्रीडम आत्ता आहे, पण पुढे राहणार आहे का? ओके, त्या आता काय पुढच्या 10-15 वर्षात रिटायर होतील, त्याच्या पुढे काय? तर तुम्ही NPSमध्ये गुंतवणूक केली असेल तर उत्तमच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 9-9.5% रिटर्न मिळतं. त्याच्याहून जास्त तुम्ही ग्रॅज्युएट व्हा, पुढे 15% रिटर्न मिळवा, 20% रिटर्न मिळवा आणि फायनान्शियल फ्रीडम मिळवा. फायनान्शियल फ्रीडम ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, देण्यात जे सॅटिस्फॅक्शन आहे ना ते घेण्यामध्ये नाही आहे. त्यामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. जो मे बी इट इज युअर फॅमिली मेंबर, ही विल ऑल्सो ब्लेस यू की अरे वा तू फायनान्शियल इंडिपेंडंट झालीस का, व्हेरी गुड. ही विल ऑल्सो एन्श्युअर दॅट यू बिकम फायनान्शियल इंडिपेंडंट गोईंग फॉरवर्ड. ओके, नवऱ्याकडे वडिलांकडे किंवा भावाकडे सुद्धा स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढलेल्या असतील, त्यामुळे त्यांच्याकडे तुम्हाला द्यायला एवढे पैसे नसतील. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः फायनान्शियल इंडिपेंडंट मिळवण्यासाठी हा 15 ऑगस्टचा दिवस उत्तम आहे, मुहूर्त आहे. आता आज जी ट्रम्प आणि पुटिनची भेट आहे त्याच्यातनं काय निष्पन्न होतं कोणालाच माहिती नाही. पण जरी चांगलं निष्पन्न झालं किंवा वाईट निष्पन्न झालं तरी भारत हा सक्षम देश आहे. भारताला स्टँडर्ड अँड पुअर या अमेरिकेच्या कंपनीने परवाच रेटिंग दिलं. इन कॉन्ट्रास्ट टू व्हॉट ट्रम्प हॅज सेड. ट्रम्प इज सेड दॅट इंडियन इकॉनॉमी इज डेड. ओके, पण इंडियन इकॉनॉमी इज इन्व्हेस्टेबल ग्रेड अशी BBB रेटिंग दिलं स्टँडर्ड अँड पुअरने भारताला. कालच ही मोठी गुड न्यूज झाली. मार्केट जर चालू असतं तर मार्केटने याला थम्पिंग रिस्पॉन्स दिला असता. मे बी आता सावट आहे की पुटिन आणि मोदी याच्या भेटीमध्ये काय होतं ट्रम्पच्या. पण जर सोमवारी मार्केटवरती जाईल अशी अपेक्षा आहे. गोईंग फॉरवर्ड ऑगस्ट सप्टेंबर हे नेहमीच चांगले दिवस असतात मार्केटला. आणि तुम्ही बघा इन्व्हेस्टमेंट कंपन्यांचे जे शेअर्स असतात ते लोक सप्टेंबरमध्ये प्रॉफिट बुक करतात आणि त्याच्यानंतर मग परत इन्व्हेस्टमेंट करतात. त्यामुळे दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबर हे उत्तम महिने असतात गुंतवणूक काढून घेण्यासाठी, प्रॉफिट बुक करण्यासाठी. तुम्हाला पण करता येईल. मी सांगितलंच आहे, गणपती, दसरा, दिवाळीच्या आधी ओके मार्केटवरती जातं. दिवाळीला विशेष नसतं कारण त्यावेळेस तोपर्यंत लोकांनी पैसे काढलेले असतात. दिवाळीला फक्त मुहूर्त ट्रेडिंग करतात, थोडं बहुत सोनं घेतात वगैरे वगैरे. पण दॅट अपार्ट फायनान्शियल फ्रीडम मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ. ओके, जसं तुम्हाला इतकं ग्रेट वाटेल फायनान्शियल फ्रीडम मिळाल्यानंतर. तुम्ही तुमचे पैसे स्वतः खर्च करू शकता, कोणालाही विचारायची जरूर नाही, राईट. किती मोठा फ्रीडम आहे. तर 15 ऑगस्टच्या शुभेच्छा तुम्हाला. आणि फायनान्शियल फ्रीडमकडे वाटचाल करा. स्वतःचा डीमॅट अकाउंट उघडा. 3-in-1 घर बसल्या ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे तिथेच डीमॅट उघडा आणि 3-in-1 अकाउंटचा लाभ घ्या आणि स्वतः संपत्तीवान व्हा, समृद्धीकडे जा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढे पाठवा. ओके, फायनान्शियल फ्रीडम ही प्रचंड मोठी गोष्ट आहे, तुम्हाला कळलीच असेल आत्तापर्यंत. ओके, दातृत्व फार मोठं आहे. तुम्ही स्वतः इंडिपेंडंट व्हा आणि लोकांना पैसे द्या. ओके, दान करा आणि समृद्ध व्हा. थँक्यू सो मच.